नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मऊसूद असा जिरा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. काही जणांचा जिरा राईस बनवताना चिवट होतो किंवा जिरे कडवट लागतात. असं न होता भात एकदम मोकळा किंवा मऊसूद कसा होईल ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तेही आपण भात शिजवून न घेता डायरेक्ट आपण कुकरमध्ये हा भात शिजवून घेणार आहोत आणि तरीसुद्धा हा भात आपला मोकळा होणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी येथे सुरुवातीला जिरा राईस बनवण्यासाठी 1 वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि यामध्ये पाणी घालून अर्धा तास तांदूळ भिजत ठेवूयात. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, फक्त तो तांदूळ जुना असावा. आता राईस बनवण्यासाठी येथे एका कुकरमध्ये आपण 2 चमचे तूप घालूयात. तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता. तूप छान असे गरम झाले की यामध्ये खडा मसाला घालायचा. काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र हे सर्व तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि यामध्येच 1 चमचा जिरे घालूयात. जिरे छान असे फ्राय करून घ्यायचे. जिरे छान परतून घ्यायचे म्हणजे भातामध्ये त्याची चव छान लागते. अर्धा तास आपण तांदूळ भिजत ठेवले होते, ते तांदूळ आता आपण यामध्ये घालूयात. हा तांदूळ व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा म्हणजे भात हा मोकळा होतो. हा तांदूळ तुपामध्ये अगदी 2 मिनटं परतून घ्यायचा. गॅस हा मीडियमच ठेवायचा. जिरे आणि तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यामुळे भाताला जिऱ्याची टेस्ट खूप छान येते. आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी घालणार आहोत, म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. मीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तांदूळ भिजत ठेवल्यामुळे भात हा मोकळा होतो. आता आपण कुकरचे झाकण लावून आपण 2 शिट्ट्या करून घेऊयात. तांदूळ मोजून घ्यायचा म्हणजे पाण्याचे प्रमाण ठरवता येते. तसे केल्याने भात हा मोकळा होतो. पहा, आपल्या 2 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. आपला कुकरही थंड झालेला आहे. आता आपण हा खोलूयात. पहा, आपला जिरा राईस मऊसूद झालेला आहे. यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊयात. भात हा मोकळा झालेला आहे. यामध्ये आणखी वाफ आहे. यातील वाफ गेली की आणखी भात हा मोकळा होतो आणि एकदम मऊसुद्धा होतो. फक्त लक्षात ठेवायचं की जिरा राईस करताना हा जुना तांदूळ घ्यायचा. आता हा जुना तांदूळ कसा ओळखायचा, तर हा जुना तांदूळ असतो तो थोडासा दिसायला पिवळसर असतो आणि नवीन तांदूळ असतो तो अगदी पांढरा शुभ्र असतो. तुम्ही जिरा राईससाठी बासमती तांदळाच्या ऐवजी कोलम तांदूळसुद्धा वापरू शकता. पण पाण्याचे प्रमाण हे तुम्ही जेवढे तांदूळ घेतले आहे त्याच्या डबल पाणी घालायचे म्हणजे हा भात मोकळा होतो. अगदी कुकरमध्ये सुद्धा आपण जिरा राईस अगदी मोकळा शिजवू शकतो. खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेमध्ये आपण जिरा राईस अगदी हॉटेलसारखा बनवू शकतो. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. कुकरमध्ये जर जिरा राईस बनवला तर कमी वेळेमध्ये अगदी मोकळा आणि मऊ असा भात तयार होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत, चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.